नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चर्चा करणार आहे काश्मीर प्रश्न, भारताने केलेली लष्करी कारवाई आणि नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जे राष्ट्राला उद्देशून भाषण केलं या विषयांची. कारण याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक समान सूत्र दिसतं. हे समान सूत्र कोणतं आहे याची चर्चा माझ्याबरोबर करणार आहेत राजेंद्र साठे. राजेंद्र साठे हे अतिशय बुजुर्ग पत्रकार किंवा मराठीमध्ये ज्यांनी टेलिव्हिजन पत्रकारिता सुरू केली त्याच्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे राजेंद्र साठे. अलीकडेच त्यांना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने जीवन गौरव पुरस्काराने गौरवलेलं होतं. त्यामुळे आज ही चर्चा करत असताना अर्थातच मीडिया कव्हरेज, विशेषतः टेलिव्हिजनचं जे कव्हरेज काय होतं या प्रसंगाचं किंवा या सगळ्या घडामोडींचं, याबाबतही आपण चर्चा करू. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी यांचं जे भाषण झालं, पण त्याच्याकडे आपण नंतर येऊया थोडा. पहिला प्रश्न असा आहे की आपण एक म्हणजे 2019ला म्हणजे उरी एक झालं, त्यानंतर बालाकोट, त्यानंतर आता तिसऱ्यांदा आपण करतोय. म्हणजे पाकिस्तान पुरस्कृत जे दहशतवादी आहेत, ज्याला आपण सीमापार दहशतवाद म्हणतो, याच्यावरती आपण या अगोदर 2दा कारवाई केली, म्हणजे विशेषतः नरेंद्र मोदींच्या कालखंडात. आणि आता ही तिसरी, आणि ती अशी एक अधिक व्यापक आहे असं म्हटलं जातं. आणि हा मात्र याच्यानंतर मात्र काही पाकिस्तान अनेक 10 वेळा विचार करेल असं नरेंद्र मोदी यांनी परवाच्या भाषणात सांगितलंय. 10 वेळा विचार करेल किंवा आम्ही त्यांना पुरेशी जरब बसवली नाही अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं आहे. तर हा जो त्याला आपण असं म्हणतो या हल्ल्यात म्हणजे भारताने जी जवाबी कारवाई केलेली आहे, प्रत्युत्तर दाखल जी कारवाई केली आहे, त्याबद्दल तुझं हे काय आहे, असेसमेंट काय आहे? मला असं वाटतं की पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेला हल्ला, ते काल नरेंद्र मोदींचं जे भाषण आहे तिथपर्यंतचा हा सगळा जो एपिसोड आहे, हा सगळा जो भाग आहे, त्याचं आपण नीट जर विश्लेषण केलं तर त्याचे 2 भाग स्थूलपानाने पडतील असं मला वाटतं. एक म्हणजे लष्करी कारवाई त्यातली. तर ती लष्करी कारवाई जी आहे ती अत्यंत आत्ताच जसं म्हटलं तसं एक युनिक अशा पद्धतीची होती. कारण आजपर्यंत जर का बघितलं, बालाकोट आणि याचा उरीच्या नंतरचा जो हल्ला होता त्याचं जरी एक अपवाद मानला तरी सुद्धा आजपर्यंत सर्वसाधारणपणे भारताने कुठल्याही देशामध्ये अशा पद्धतीच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्या देशात जाऊन अशा पद्धतीची कारवाई कधीही केलेली नाही. त्यामुळे हा एका दृष्टीने काटकोनात टाकलेलं पाऊल असं त्याचं वर्णन करता येऊ शकतं. म्हणजे आजपर्यंत जे केलं त्याच्यापेक्षा वेगळं असं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ते अत्यंत प्रोफेशनली आपल्या भारतीय लष्करांनी ते पाऊल टाकलं. 9 जे काही ठिकाणं होती पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्डे होते, त्यांचा काय त्यांच्यावर हल्ले केले आणि अत्यंत सफाईदारपणे जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे असं लष्कराला सांगितलं गेलेलं होतं ते त्यांनी साध्य केलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे लष्कराचा जो भाग आहे याच्यामधला, लष्कराचा जो पार्ट आहे तो अत्यंत सफाईदारपणे आपल्याला साध्य झालेला दिसतो. आणि याचा पुरावा काय आहे जर आपण जर का म्हटलं तर आपल्याला असं दिसेल की गाझामध्ये समजा इस्रायलने जी काही कारवाई केली तर त्याच्यानंतर जागतिक मीडियाने गाझामधले जे अत्यंत तिथले जे लोक आहेत, बायका, मुलं, संसार त्यांचे जे उद्ध्वस्त झाले त्याच्या कहाण्या जगभर पसरवल्या किंवा तिथले जे लोक आहेत त्यांनी त्या सगळ्या सांगितल्या. तुम्ही बघा गेले लष्करी कारवाई झाल्यानंतर इतके दिवस होऊन सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही बातम्या आलेल्या नाही आहेत. याचा अर्थ भारत जे सांगतोय किंवा भारतीय लष्कर जे सांगतंय की आम्ही अतिशय स्ट्रॅटेजिकली कारवाई केलेली आहे आणि त्याच्यात दहशतवादी ठिकाणांवरच कारवाई केलेली आहे, नागरी वस्त्यांवर नाही. पाकिस्तानचा दावा काहीही असू दे, मला असं वाटतं की ते साध्य झालेलं आहे. ते जर तसं नसतं तर पाकिस्ताननी त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेतला असता. हा झाला एक भाग, हा झाला लष्करी पार्ट. पण अशा प्रकारचे कुठलाही जो एपिसोड असतो त्याच्यामध्ये त्याचे जे निर्णयकर्ते असतात, जे राज्यकर्ते आहेत, म्हणजे जे मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्या निर्णयकर्त्यांचं म्हणून एक राजकारण आहे. आणि ते राजकारण आपण अनेकदा असं म्हणतो की या प्रश्नामध्ये राजकारण आणता कामा नये किंवा सगळा देश एकत्र आहे. तर ते सगळा देश एकत्रच असतो लष्कराच्या मागे किंवा आपण भारत म्हणून एकच राहणार. मुद्दा असा असतो की ते सगळा प्रसंग पार पडून गेल्यानंतर त्या राजकारणाचं विश्लेषण हे झालंच पाहिजे.
आणि मला असं वाटतं की ते करण्याची वेळ आता आलेली आहे, कारण नरेंद्र मोदींनी एका अर्थाने या प्रकरणाचं, या नाटकाचं तरी क्लोजर केलेलं आहे. मला असं वाटतं त्यातलं महत्वाचं जे सूत्र मला दिसतंय सगळ्या याच्यामध्ये ते असं आहे की भारतीय जनता पक्षाचा जो हिंदुत्ववादावर आधारलेला राष्ट्रवाद आहे, त्या राष्ट्रवादाचा हा आविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो. त्याचे मी फक्त 3 उदाहरणं सांगतो आणि मग चर्चा आपण पुढे नेऊया. पहिली गोष्ट अशी की पुलवामामध्ये याच पद्धतीने याच्यापेक्षा जास्त भीषण हल्ला आपल्या लष्करावर झालेला होता. आपले 40 लष्करी जवान मारले गेलेले होते. सीआरएफचे म्हणजे तेच, पण म्हणजे हो. जवान मारले गेले होते, म्हणजे भारतीय जवान मारले गेलेले होते. तरी सुद्धा आपण अशा प्रकारची कारवाई केलेली नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. यावेळेस आपण काल जे मोदींनी सांगितलं परवाच्या भाषणामध्ये की धर्म विचारून हे दहशतवाद्यांनी हल्ला केला, याचं आपण भांडवल केलं आणि त्याच्या निमित्ताने आपण पाकिस्तान म्हणजे हे उंबरा ओलांडला आणि काटकोनातली ही कारवाई केली, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा त्याच्यातला की पहलगामची जी कारवाई पहलगामचा हल्ला झाला ज्यावेळेस, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा जो परिवार आहे व्यापक आणि जे सगळे सोशल मीडियातले लोक आहेत, त्या सगळ्यांनी जी काही कॅम्पेन किंवा मोहीम चालवली ती काश्मीरींवर बहिष्कार घाला, इथले मुसलमान सगळे राष्ट्रद्रोही आहेत, अशा पद्धतीची कॅम्पेन होती. भारत सरकारने त्यांना कुठल्याही पद्धतीने अटकाव केलेला नाही, हे लक्षात द्यायला पाहिजे. याचा अर्थ असा आपण असं धरलं पाहिजे की भारत सरकारचं एका दृष्टीने त्यांना छुपं समर्थन होतं. आणि याची पुढची कडी आपल्याला दिसते जेव्हा प्रत्यक्ष लष्कराने कारवाई केली. लष्कराने कारवाई केल्यानंतर ज्या पद्धतीने मीडिया, मागाशी ज्याचा उल्लेख आपण केला, ज्या पद्धतीने मीडियाने 8 मेच्या रात्री ज्या पद्धतीचा धुमाकूळ, धिंगाणा, हैदोस घातला आणि त्यांनी ज्या पद्धतीने असं सांगितलं कराची बंदरामध्ये स्फोट झाले, इस्लामाबाद ताब्यात घेतलं, लष्कर प्रमुख शरण आला, पाकिस्तानचा पंतप्रधान खंदकात लपून बसलेला आहे, काय वाटेल त्या गोष्टी बोलल्या गेल्या. गौरव आर्य नावाचा एक कोणीतरी लष्करातला आहे, तो तर असा टाळ्या पिटून असं सांगत होता की कराची बंदर खलास करून टाका, आत्ताच्या आत्ता त्याच्यावर बॉम्बफेक करा. अशा पद्धतीचा हा न्यूज मीडिया, भारताचं प्रतिनिधित्व करणारा न्यूज मीडिया, ते पूर्णपणे त्यांनी त्या दिवशी चालवलं आणि तेही भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने इतक्या अत्यंत आणीबाणीच्या आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्याला अंकुश लावला नाही. त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी फक्त अशा पद्धतीच्या बातम्या चालू नका एवढं असं कोपरावर मारल्यासारखं केलं. मला असं म्हणायचंय की पहलगाम नंतरची मोहीम, मुसलमानांवर बहिष्कार घाला, त्याच्यानंतर हे मीडियाची मोहीम की पाकिस्तानला ताब्यात घ्या, तो त्याचंच एक्सटेन्शन होतं. आणि तिसरं कालचं मोदींचं भाषण. त्या मोदींच्या भाषणात ज्याचा तुम्ही उल्लेख केला, मोदींच्या भाषणामध्ये बघा की त्यांनी पुन्हा एकदा धर्म विचारून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला हा मुद्दा काढला. पण एक पंतप्रधान म्हणून, भारतीय लोकशाही प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून ही त्यांची जबाबदारी होती की त्यांनी हे म्हणायला पाहिजे होतं जे विक्रम मिस्त्रींनी, परराष्ट्र सचिवांनी त्यांच्या ह्याच्यात अत्यंत स्पेसिफिकली सांगितलेलं होतं की हा हल्ला, हा दहशतवाद्यांनी भारतामध्ये धार्मिक दंगे व्हावेत, विद्वेष वाढावा, त्यांनी हिंदू मुस्लिम उल्लेख केला नव्हता, पण हिंदू आणि मुसलमानांमधला विद्वेष वाढावा याच्यासाठी केला होता, असा विक्रम मिस्त्री परराष्ट्र सचिवांनी उल्लेख केला होता. पंतप्रधानांची ही जबाबदारी होती की धर्म विचारून त्यांनी हल्ला केला हे बरोबर, पण भारतीय जनतेने त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की मला याचा अभिमान आहे की भारतातल्या सर्व समाजांनी दहशतवाद्यांना असं प्रत्युत्तर दिलं की भारतीय समाज एक राहिला आणि त्यांनी अशा पद्धतीचे कुठलेही दंगे किंवा काही झालं नाही आणि भारतीय लष्कर आणि सरकार यांच्या मागे ते उभे राहिले. पंतप्रधान मोदी हे म्हणालेले नाहीत. मला असं वाटतं की हा जो सगळा एक धार्मिक प्रकल्प, हा एक दुरुस्ती आहे. पंतप्रधान मोदी असं अवश्य म्हणाले सर्व समाज वगैरे वगैरे, परंतु कॅटेगोरिकली जसा विक्रम मिस्रींनी केला की धार्मिक विद्वेष पसरवणं हा दहशतवाद्यांचा किंवा पाकिस्तानचा अजेंडा आहे असं ते कॅटेगोरी बोलले नाही, ते बोलायला पाहिजे होतं. बरोबर. नाही ते एक, आणि मुद्दाम कारण असं आहे की जर का भारतीय जनता पक्षाचा हा जर या प्रोजेक्टला जर शह द्यायचा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा हा प्रोजेक्ट खोडून काढायचा असेल तर, आणि पंतप्रधानांची तशी इच्छा असेल खरोखर, तर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की
देशामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अशा पद्धतीचा प्रचार करण्याची ही झाली, प्रयत्न झाला, पण तो या सगळ्यांनी मिळून, भारतीय समाजाने मिळून हाणून पाडला. मला असं वाटतं की धर्माच्या आधाराने हा जो भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद सगळा उभा राहिलेला आहे, त्याची ही लक्षणं तीन या पद्धतीच्या याच्यामध्ये दिसली, पहलगामच्या याच्यात, नंतर मीडियाच्या कव्हरेजमध्ये आणि मोदींच्या याच्यामध्ये. आणि माझं म्हणणं त्याच्यातलं असं आहे, पुढचं सगळ्यात शेवटचं त्याच्यामध्ये, की त्याच्याचमुळे जे सगळ्यात शेवटी जो सीज फायर झाला, युद्धबंदी झाली, ती जास्त स्वस्तात झाली एका दृष्टीने. आणि हे स्वस्तात, हे जे मी म्हणतोय ते भारतीय जनता पक्षाच्या मोदी भक्तांना सुद्धा खाजगीत मान्य आहे. मी तुम्हाला सांगतो, सोशल मीडियावरचे जे सन्नाटा आहे किंवा ते जे बोलतात ज्या पद्धतीने, त्याच्यावरून आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं की तो ज्या स्वस्तात त्यांनी हे शस्त्रसंधी मान्य केली, ती शस्त्रसंधी जर का तो राष्ट्रवाद प्रखर असता, खरोखर निखळ राष्ट्रवाद असता, तर तो त्या पद्धतीने मान्य झाला नसता. आणि याचं दुसरं उदाहरण असं की चीनच्या बाबत, ज्यावेळेस गलवानमध्ये चीन घुसून आला, आतमध्ये घुसून आला, त्यावेळेस अशा पद्धतीचा राष्ट्रवाद उफाळून आलेला किंवा तशा पद्धतीचं आवाहन झालेलं, त्यावेळेस भागवतांनी अशा पद्धतीचं एक आवाहन त्याच्यापूर्वी करून झालं होतं की चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला. आपल्याकडे त्याला प्रतिसाद मिळाला दिसला नाही किंवा त्याच्या पद्धतीचं आवाहन झालं नाही. मला असं वाटतं की धार्मिक राष्ट्रवाद जो आहे, धर्माच्या आधारे उभा राहिलेला जो राष्ट्रवाद आहे, त्याच्या या मर्यादा आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की तो व्यापाराच्या ज्या त्यांना घातलेल्या या आहेत, आणि आपला पंतप्रधान हे व्यापाराच्या दृष्टीने सगळीकडे बघतात अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर होतो. तर मला असं वाटतं, आणि अदानीचा मुद्दाही अनेक लोक काढत असतात, मला असं वाटतं की त्याचा फायदा हा अमेरिका या पद्धतीने घेते, असं चित्र उभं राहिलं या सगळ्या याच्यामध्ये. आणि ते उभं राहू शकलं याचं कारण मुळामध्ये यांची राष्ट्रवादाची प्रेरणा आहे, ती धार्मिक होती. आणि त्याच्यात अगदी सगळ्यात शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो, की ती धार्मिक प्रेरणा जी आहे ती इथल्या मुसलमानांना धडा शिकवणं, इथल्या मुसलमानांना दुय्यम नागरिक म्हणून सिद्ध करणं, अल्टिमेटली त्यांना दुय्यम नागरिक म्हणून ठेवणं इथे, अशा पद्धतीची प्रेरणा आहे. आणि त्याचं एक्सटेन्शन म्हणून पाकिस्तानला धडा शिकवणं, अशा पद्धतीची ते नातं त्याच्यामध्ये आहे. याच्या पलीकडे भारत एक राष्ट्र म्हणून आम्ही चीनच्या समोर उभे राहू, आम्ही अमेरिकेच्या समोर उभे राहू, जे इंदिरा गांधींचं गेल्या 4 दिवसामध्ये त्यांनी सगळ्यांनी आठवण काढली की इंदिरा गांधींनी अमेरिकेला कसं हे केलं, ते या काळामध्ये आपल्याला दिसलं नाही. त्याचे कारण असं की ते धार्मिक राष्ट्रवादाची जी प्रेरणा आहे, आणि दॅट इज इझिली कॉम्प्रोमाइज, म्हणजे ती ताबडतोब मॅन होऊ शकते कशाच्या ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये हे आता झालं म्हणजे एक तर गोष्ट आहे की ट्रम्प यांनी एकतर्फी जाहीर केलं पहिलं की युद्धविराम झालेलं आहे अमेरिकेमुळे, अमेरिकेने जे काम केलं त्यामुळे झालेलं आहे. आज पुन्हा त्यानंतर ट्रम्प परवा म्हणाले की आम्ही अणुयुद्ध टाळलं. तिसरा मुद्दा ते म्हणाले कोणत्या विषयावरती ते दोन्ही देश तयार झाले, तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर व्यापार करणार नाही. आणि मग तेव्हा मात्र हे दोन्ही देश सरळ झाले, अशी विधानं त्यांनी केली. याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये ट्रम्प यांचा अजिबात संदर्भ घेतलेला नाही, उल्लेख केलेला नाही. त्यांनी असं सांगितलं की व्यापार आणि हे एकत्र चालणार नाही. पाणी आणि मी तेच सांगतोय की व्यापार पाकिस्तान बरोबरचा व्यापार चालू शकणार नाही, आधी दहशतवादावरती बोगल्या निकाल लावा. पाकिस्तान पाणी वाटपाचं पण आम्ही करू शकणार नाही, म्हणजे पाणी वाटपाचा जो आम्ही करार स्थगित केलेला आहे सिंधू जल करार, याचं कारणच हे आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, रक्त आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. तर पहिलं जे आहे ते पाकिस्तानने हे करावं. आणि पाकिस्तानने समजा पुन्हा कुरापत काढली तर आम्ही सज्ज आहोत. ऑपरेशन सिंदूर हे काही बंद झालेलं नाही, ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोईंग आहे, अजूनही चालू आहे, ते त्याला आम्ही हे केलेलं नाहीये. परंतु पाकिस्तानने याच्यापासून धडा शिकून ते कसे वागतील त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील, असं ते म्हणाले. याच्यामधला 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे सिमला करार जो झाला, त्या सिमला करारामध्ये असं हे आहे की ती ज्याला असं म्हणतो प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि इंटरनॅशनल बॉर्डर, अशा 2 गोष्टी आहेत. काश्मीरमध्ये आहे ती एक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे, ती इंटरनॅशनल बॉर्डर नाही, ताबा रेषा आहे. आणि त्याच्यावरती हा जो प्रश्न आहे हा भारत आणि पाकिस्तान यांनी मिळून सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये तिसऱ्या देशाची मध्यस्थी आम्ही घेणार नाही, असं सिमला करार सांगतो. सिमला करार स्थगित केल्याची घोषणा पाकिस्तानने केली. आता याच्यामध्ये ते केल्यानंतर हा म्हणतोय
ट्रम्प यांनी असं सांगितलं की आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत आणि एका न्यूट्रल ठिकाणी कोणत्या तरी अशी चर्चा करू. म्हणजे यांनी याचा कुठचाही प्रतिवाद हा नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केलेला नाही. याचं काय म्हणजे याच्याकडे नाही, मला असं वाटतं की ते करतील. कारण कसं आहे, एकूण या सरकारचं धोरण असं दिसतं की ते थेट अमेरिकेला भिडू इच्छित नाहीत. म्हणजे ज्यावेळेस टॅरिफचा मुद्दा ज्यावेळेस आला, अमेरिकेने लादला, त्याही वेळेस या सरकारने थेटपणे अमेरिकेचा प्रतिवाद केला नाही किंवा आम्ही तयार आहोत किंवा काय वगैरे. ज्या पद्धतीने चीननी सांगितलं की हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, त्या पद्धतीने भारताने केलं नाही. भारताने बिहाइंड सीन मागच्या दारांनी निगोशिएट करण्याचा मार्ग अवलंबला आणि काही सवलती पदरात पाडून घेतल्या. म्हणजे त्यांची विस्कीला काय ती परवानगी दिली, बुरबान का कुठली आहे, किंवा मोटरसायकल्सवरची त्यांच्या टॅरिफ जे काही होते ते कमी केले. अशा पद्धतीने त्यांनी देवाणघेवाणीचा मार्ग स्वीकारला. मला असं वाटतं की मोदी यांनी डायरेक्टली ट्रम्प यांचा प्रतिवाद न करणं हा सुद्धा एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये कदाचित पुढच्या काही काळामध्ये आजही आलेली आहेत, इनफॅक्ट आजही मीडियामध्ये असं आलेलं आहे काश्मीरच्या प्रश्नाच्या संदर्भात की परराष्ट्र सचिव खात्याच्या सूत्रांनी असं सांगितलं, ही जी सूत्र अलीकडे फार झालेली आहेत, तर त्यांनी सांगितलेलं आहे की काश्मीर हा अजेंड्याचा विषय असू शकत नाही, फक्त POK असू शकतो आणि न्यूट्रल चर्चा करण्याचा प्रश्नच त्या ह्याच्यामध्ये येत नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. पण मला एक गंमत त्याच्यामध्ये अशी सांगायची आहे की हे पाणी आणि खून एकत्र जाऊ शकत नाही किंवा दहशतवाद आणि व्यापार हा एकत्र जाऊ शकत नाही, असं मोदींनी काल जोरात सांगितलं. पाकिस्तानच्या संदर्भात ते बरोबर आहे, हां. पण मुद्दा असा आहे की त्याच्या अगोदरच काल आणि परवा ट्रम्प यांनी आम्ही पाकिस्तानचे पण भरपूर व्यापार करणार आहोत असं सांगितलेलं आहे. हो. तुमच्या मते, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मते, पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे. त्याच पाकिस्तानशी दहशतवादी राष्ट्र न मानता त्याच्याशी भरपूर व्यापार करणार असं ट्रम्पनी सांगितलेलं आहे. त्याच ट्रम्पच्या याच्यामुळे तुम्ही हे स्थगित केलेलं आहे. तर त्या ट्रम्पनी पाकिस्तानशी दहशतवादी राष्ट्राशी व्यापार केलेला तुम्हाला चालणार आहे. त्यांचा राष्ट्रवाद आणि व्यापार आणि दहशतवाद एकत्र गेलेला तुम्हाला चालणार आहे. त्याच अमेरिकेशी तुम्ही व्यापार करणार आहात, त्यांचं तुम्ही ऐकणार आहात. तर ही सगळी गडबडगुंडा हा जो आहे, पण तो आता गडबडगुंडा म्हणजे आता इव्हन ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात तिकडेच त्याच्यावरती कारवाई केली आणि ती कारवाई करताना अमेरिकेने पाकिस्तानला अजिबात विश्वासात घेतलेलं नव्हतं, कारण त्यांचा विश्वास नव्हता. हे कदाचित ओसामा बिन लादेनला सावध करतील असंच त्यांना असं वाटत होतं तेव्हा. म्हणजे हे तर म्हणजे पाकिस्तान ज्या प्रकारे हे करतोय आणि त्यांच्या संरक्षण मंत्र्याने पण अलीकडेच सांगितलं की आम्ही या दहशतवाद्यांना पाळत होतो, अमेरिका आणि युरोपियन मग याच्यामुळे असंही त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हे अगदी स्पष्टच आहे. तरी पण आपण अमेरिकेच्या बाबतीत अशी कोणतीही भूमिका घ्यायला काचकूच करतोय. म्हणजे अशी जशी इंदिरा गांधींनी त्यावेळेला भूमिका घेतली होती, म्हणजे एका भाषणात तर असायची, इंदिरा गांधींनी असं म्हटलं की तुम्ही केवळ वर्णाच्या आधारे असं, म्हणजे त्यांनी तिकडे एकदम गोरे असा चक्क शब्द वापरलेला आहे की हे तुमचं वर्णवर्चस्व आहे. माझ्याकडे त्यांनी अतिशय सुस्पष्टपणे विधान केलं, त्यात काहीच नाही. आणि अमेरिकेला आकारतात म्हणजे त्या. पण ही एक असं आहे की एक असा त्याच्यामधला एक मला दिसतो मुद्दा, तो म्हणजे आपण जेव्हा म्हणतो पाकव्याप्त काश्मीर एवढाच प्रश्न शिल्लक आहे, बाकीचा तर काही नाही आहे. मुद्दा असा आहे की आणि अनेकांनी म्हणजे हे मोठे आता कोण आपले अविनाश धर्माधिकारी, हे तर IAS होते, मुख्यमंत्र्यांचे सचिव होते, ते आता IAS चे क्लासेस चालवतात. त्यांनी असं म्हटलं, म्हणजे त्यांच्या विधानातली मला जी गंमत दिसते, त्यांनी परवा थिंक बँकला जी मुलाखत दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 विधानं एका दमात केलेली आहेत. ती म्हणजे पाकिस्तान जरी याचं थ्रेट म्हणत असलं तर ते त्यांच्या डॉक्ट्रिनप्रमाणे काय आहे, तर पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर ते अण्वस्त्र वापरतील. त्याच्या अगोदर ते काय म्हणाले की केवळ पाक ऑक्युपाईड काश्मीर नाही, तर आपण पाक ऑक्युपाईड म्हणजे पाकव्याप्त काश्मीर तर ताब्यात घ्यायलाच हवा होता, त्याच्याशिवाय बलुचिस्तानही तोडायला हवं होतं. आता हे म्हटल्यानंतर पाकच्या अस्तित्वालाच धोका नाही का, मग तेव्हा ते अण्वस्त्र वापरणार नाहीत. परंतु अशा प्रकारचा प्रश्न त्यांना मुलाखत करताना विचारला नाही की हा विरोधाभास आहे चक्क, तुम्ही एकीकडे म्हणताय असं. तर मुद्दा त्यातला एक येतो तो काश्मीरचा. तो मुद्दा असा आहे की काश्मीर आपल्याला हवं आहे, तर ती केवळ भूमी हवी आहे का, तिकडची माणसं, आणि तिकडची माणसं असतील तर भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक काश्मीरीला जेवढे अधिकार आहेत तेवढेच कोणत्याही मराठी म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या लिंगाच्या व्यक्तीला, भारताच्या नागरिकाला आहेत. तर ते आपल्याला का मान्य नाही आहे मुळात.
म्हणजे हा जो एक प्रश्न आहे की इकडचे सगळेजण म्हणजे जे काही बोलत असतात ते हे गृहीतच धरतात की आम्हाला काश्मीर हवं आहे पण काश्मीरी नको आहे. आणि अशा प्रकारची जी भाषा आहे त्याचं म्हणजे त्याचा प्रतिवाद खरं तर याच्यामध्ये करायला होता मोदींनी, पण तो त्या भाषणामध्ये दिसत नाही अशा प्रकारचं. बरोबर. तर आपण आणि हे असं जोराने मानलं जातं भारतीय जनता पक्षाच्या किंवा हिंदुत्ववाद्यांच्या वर्तुळातून की आपण पाकिस्तान आपल्या काश्मीरला आपण गाझापट्टीसारखं किंवा इस्रायलने जे यांचं केलं पॅलेस्टिनींचं तसं केलं पाहिजे. तिकडची डेमोग्राफी चेंज केली पाहिजे, तिकडे जास्त भारतीय लोक नेले पाहिजे, तिकडे अमुक केलं पाहिजे आणि तिकडे जाऊन ही वस्ती केली पाहिजे जेणेकरून ते मायनॉरिटीज होतील त्यांना तिकडनं दुसरीकडे हलवलं पाहिजे. याच्यामध्ये इस्रायलने केलं, परंतु इस्रायलमध्ये सगळ्यांना समान अधिकार नाही आहे. तिकडे फक्त मतदानाचा अधिकार म्हणजे नागरिकत्व हे केवळ जूननाच आहे. त्यामुळे ते तसं करू शकतात. भारतीय राज्यघटनेत तसं नाही आहे. भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे. त्याचा धर्म, जात, लिंग, वर्ण, वंश कोणताही असो. तरी सुद्धा म्हणजे भारतीय राज्यघटनेला पूर्णपणे बाजूला सरून आपल्याला काश्मीर घ्यायचं आहे. हा जो काही प्रकार आहे याच्याकडे कसं नाही, ही नेहमीचीच गमतीचा म्हणजे हा जो काही गोंधळ आहे किंवा हा जो काही काय म्हणतात विरोधाभास म्हणा आहे तो फारच गमतीशीर आहे. याची 2-3 उदाहरणं देता येतील. एकीकडे भारतातल्या मुसलमानांना सातत्याने संघ परिवाराचे लोक, भाजपचे लोक हे पाकिस्तानात जा हो किंवा मुसलमानांविषयी चांगलं बोलणारे जे कोणी हिंदू आहेत हो पुरोगामी त्यांच्या मते त्यांनाही ते पाकिस्तानात जा असं सांगत असतात. तर आता त्यांनी जर पाकिस्तानात जायचं तर मग एक एक काय ते हिंदू राष्ट्र काय एक करायचं आहे सगळं राष्ट्र अफगाणिस्तानपासून इकडे ब्रह्मदेशापर्यंत ते कशासाठी करायचं आहे असा नेहमीच प्रश्न पडतो. आता अगदी कालची गोष्ट आहे. काल हैदराबादमध्ये आपल्या हैदराबादमध्ये तेलंगणाची राजधानी नाही तर लोकांना वाटेल पाकिस्तान. तर हैदराबादमधली कराची बेकरी नावाची खूप प्रसिद्ध बेकरी आहे. म्हणजे बऱ्याच वर्षांपासूनची आहे, जवळपास 50 वर्ष 70 वर्ष आणि त्याची बिस्किटं देशभर प्रसिद्ध आहेत. तर त्या कराची बेकरीवर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक शाखेनी काल दगडफेक केली आणि त्यांची मागणी अशी होती की काल जो काही सगळा प्रकार झाला या सगळ्या युद्धाच्या निमित्ताने कराची बेकरीवाल्यांनी आपलं नाव कराची हे बदलावं अशी त्यांनी मागणी केली. आता गंमत अशी आहे की त्या कराची बेकरीवाल्याचा मालकाने नंतर येऊन स्टेटमेंट दिलं. तो म्हणाला मी 53 साली माझ्या वडिलांनी हे स्थापन केलं आणि मी सिंधी म्हणजे ही सिंधी आहे कराची सिंधची राजधानी होती. सिंधची राजधानी आणि ह्या सिंधी माणसांनी स्थापन केलेलं आहे. कराची जरी असलं तरी तो काय मुसलमान आणि समजा मुसलमान असता तरी काय ती वेगळीच गोष्ट आहे. पण मी हे त्याला सांगावं लागलं. हा जो गोंधळ आहे की कराची दिसलं म्हणजे ते हाणून पाडायचं पण ते कराची मात्र आपल्याला घ्यायचंय. हा ते घ्यायचं आणि त्याचं काय ते नाव बदलायचं. हा जे काही सतत यांचे हे प्रयत्न चाललेले असतात किंवा हे धर्माधिकारी वगैरे जे लोक असतात ते इथे बसून अशा प्रकारची कल्पना राज्य विणत असतात आणि त्यांचे जे कोणी भक्त असतात किंवा हे त्यांच्यासाठी असे नवीन नवीन हे काढत असतात. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये सोशल मीडिया जवळपास आता एकदाच तुकडा पाडून टाका, पाक व्यक्त काश्मीर घेऊन टाका. मला असं वाटतं की हे भयंकर असा प्रकार आहे आणि काश्मीरमध्ये सुद्धा इनफॅक्ट ज्यावेळेस काश्मीरींवर बहिष्कार गेला आणि मुसलमानांवर बहिष्कार गेला अशी जेव्हा ते मागणी करत होते तेव्हाही त्यांच्या दृष्टीने तो एक जमीनच होती आणि ते जे काश्मीरी होते ते सगळे आपल्याकडचे काश्मीरींकडे सुद्धा ते देशद्रोही म्हणूनच बघतात आणि त्यांना नष्ट करून टाका अशी त्यांची भूमिका होती. आता झालं असं या पहलगामच्या हल्ल्यानंतर की एकतर आपले जे पर्यटक गेलेले होते त्यांनीच इतक्या प्रकारच्या कहाण्या सांगितल्या की त्या काश्मीरींनी आपल्याला कशी मदत केली आणि नंतर तिथल्या काश्मीरींनी ज्या पद्धतीची एकता दाखवली जी नेहमीच दाखवतात. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या 89 सालापासून काश्मीरमध्ये जो हिंसाचार झालेला आहे त्याच्यात हजारो मुसलमान तिथले स्थानिक मारले गेलेले आहेत. असं नाही की हिंदू मारले गेलेत. अगदी काल परवापर्यंत काश्मीर पोलिसांमध्ये जेवढे हे मुसलमान पोलीस होते ते मारले गेलेले. मुद्दा असा आहे की त्या काश्मीरींनी एकता दाखवली, भारतीय लष्कराबरोबर दाखवलं जे ते अनेक वर्ष दाखवत आलेले आहे. त्याच्यामुळे ह्यांचं जो एक प्रकल्प होता की काश्मीरींना देशद्रोही ठरवा सरसकट आणि ती एकदाचीच भूमी ताब्यात घ्या. 370 कलम तर आपण नष्ट करून झालेलंच आहे. आता धडाधड त्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी घुसा असं काहीतरी एक जमीन त्याच्यासाठी पृष्ठभूमी तयार करा. तर ते काही साध्य झालेलं नाही. दुसरी गोष्ट ओवेसीचं ज्या पद्धतीचं स्टेटमेंट आलं त्याच्यामुळे देशातल्या मुसलमानांचा तो जो एक आवाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं की हा एक काहीतरी देशद्रोही आवाज आहे असे त्याचं ब्रँडिंग केलं जातं आजच्या भाषेत सांगायचं तर.
तेही त्यांनी हाणून पाडलं. तोही जोरात बोलला. तोही म्हणतोय की पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे, त्याला IMFची मदत तुम्ही का होऊ दिली, असं तो विचारतो. मला असं म्हणायचं की हा प्रोजेक्ट त्यांनी असफल केला या बाकीच्या लोकांनी, आणि त्याच्यामुळे काश्मीरींनी आपल्या हे केलं, आणि त्याच्यामुळे त्यातला जो जोर होता तोही नष्ट झाला. आणि आता ट्रम्पचा जो हस्तक्षेप आहे, अमेरिकेचा हस्तक्षेप आहे, त्याच्यामुळे इथल्या एस्टॅब्लिशमेंटला, जे कोणी तिथे जाऊन बसलेले होते आणि त्यांना असं वाटत होतं, अमित शहानी ज्यावेळेस संसदेत विधान केलं की आम्ही आता पुढचं काय तर POK मध्ये जाऊन घुसणार, आता कदाचित आपण असं म्हणू, कदाचित त्यांना जाणीव झालेली असेल की आपण या जगात एकटेच राहत नाही. या जगामध्ये अनेक प्रकारचे ताणतणाव आणि दबाव आपल्यावर येऊ शकतात. अमेरिकेच्या दबावाला एका क्षणात, अक्षरशः एका फोनवर त्यांनी सीज फायर केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशी परिस्थिती आहे. असं करायला लागू शकतं. आपल्यावर अनेक प्रकारचे दबाव असतात आणि आपण अनेक ठिकाणी हात आपले दगडाखाली असतात. हे निदान यांचे जे कोणी या परिवाराचे जे उच्चपदस्थ नेते आणि निर्णयकर्ते आहेत, त्यांना याची जाणीव या निमित्ताने झालेली असेल अशी आपण आशा करूया. आणि पुढच्या वेळेस जर काही असा प्रकार झाला तर त्यांना त्याची ही राहील, जाणीव राहील असं म्हणायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं एक सांगतो की आता मोदींनी हा जो काही एक काटकोनात आपण म्हटलं त्या प्रकारचं जे पाऊल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हा जो परिवार होता की पाकिस्तानात घुसून मारणार, पाकिस्तानात घुसून मारणार, आता मुद्दा असा आहे याच्यामध्ये की पुढचा ज्यावेळेस हल्ला होईल तेव्हा याच्यापेक्षा जास्त काहीतरी करावं लागेल. ते जास्त काय करणार, ते शक्य होणार का, याच्याकडे लोकांचं लक्ष लागेल. ते एक करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जरी हे दडवलं गेलेलं असलं तरी मुळामध्ये एक पहलगामचा जो हल्ला झाला त्याच्यातले दहशतवादी कुठे गेले, ते कसे नाहीसे झाले, त्यांना शिक्षा झाली का, किंवा त्यांना शिक्षा होण्याच्या संदर्भात पाकिस्तानकडनं आपल्याला काही आश्वासन मिळालं का, ह्याच्या पुढे मिळणार आहे का, किंवा त्याच्या संदर्भात आपण पाकिस्तानवर काही दबाव टाकला का, याच्या संदर्भात मोदी सरकारला काही ना काही उत्तरं द्यावी लागणार आहेत. आणि ती उत्तरं मला वाटतं विरोधकांनी मागायला पाहिजेत अधिकाधिक प्रमाणामध्ये. ते इथून पुढच्या काळामध्ये होईल आणि हा परिवार थोडा तरी ताळ्यावर येईल अशी आपण अपेक्षा करूया. पण खरोखर वाटते अशी आशा, कारण पुलवामाच्या बाबतीतही काही म्हणजे ते RDX कसं आलं, कोणी ते प्लॅन केलं, काही त्याच्यावरती चौकशी झालेली नाही, त्याच्यावरती कोण, तरी लोकांनी पुन्हा मोदींना निवडून दिलं. म्हणजे जरा सीट कमी झाले असतील 24ला, तरी पण हे झालं. म्हणजे 19ला पुलवामा झालं होतं, त्यानंतर 24च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांची ताकद कमी झाली असेल, तरी पण सत्तेमध्ये तेच आहे. तर असं वाटतं की याच्यानंतर म्हणजे हे काय की ह्या प्रकरणानंतर, म्हणजे ज्या प्रकारे सोशल मीडियावरती, विशेषतः फेसबुक, ट्विटर याच्यावरती ज्या प्रकारे इंदिरा गांधींचा गौरव सुरू झाला, की म्हणजे तो युद्धज्वरच होता, तरी पण तो असा होता की इंदिरा गांधींनी तो धडा शिकवलेला होता, तुम्ही का नाही. इंदिरा गांधींनी अमेरिकेला असं उत्तर दिलेलं होतं. इंदिरा गांधींनी अमेरिकेला अजिबात जुमानलं नाही आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हे जे सगळं झालं, आता याच्यामध्ये पुन्हा एक अँगल असा आहे, तो म्हणजे आसामचा, की आसाममध्ये मात्र बांगलादेश निर्मितीचं कोण स्वागत करत नाही, कारण त्याच्यामुळे आमच्याकडे सगळा तो प्रश्न निर्माण झाला, असं ते म्हटलं. एनिवेज, परंतु हे जे वातावरण दिसतंय, तर याच्यामधून जो भारतीय जनता पार्टीचा जो मतदार होता आहे बाय अँड लार्ज, म्हणजे तो जरा कमी झालाय काही पर्सेंटने, तर तो कमी होण्याची शक्यता पुढच्या काळात दिसते का? नाही, मला असं वाटतं की प्रत्यक्ष मतदानात काय होईल हे आपण कोणी सांगू शकत नाही. मीडिया सगळा हा पूर्णपणे त्यांच्या बाजूचा आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. मला असं म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये एक शंका निर्माण होणं, आतापर्यंत जो एक निशंकपणा होता ना, की आम्ही आता पुढे पुढे जाणार, सदैव सैनिका पुढेच जायचे, तर ते आता पुढचं पाऊल म्हणजे काय, 370 कलम रद्द केलं, राम मंदिर केलं, हे केलं, आता पाकिस्तानात घुसून केलं. तर पाकिस्तानात घुसून केलं तिथपर्यंत सगळ्या देशाचा पाठिंबा होता आणि सगळे मोदींनी करून दाखवलं असं म्हणत होते. ट्रम्पचा सीज फायर झाल्यानंतर जी एक शंका निर्माण झाली, अरे असं कसं काय झालं, एका फोनवर आपण सीज फायर केलं, ही शंका भारतीय जनता पक्षाचे, जे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे परिवारवाल्यांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आलं, अरे असं कसं काय होऊ शकलं, आपले एवढे लोहपुरुष सुद्धा कसे काय दबले. मला असं वाटतं की ती शंका त्यांच्या मनामध्ये घुसलेली आहे, हे सुद्धा माझ्या दृष्टीने पुरेसं आहे. त्या शंकेचा पुढे जाऊन काय जो विस्तार व्हायचा तो 10 वर्षांनी होईल. ते लगेच काही मतदान मोदींच्या विरोधात करतील असं म्हणायचं काही कारण नाही. शंका निर्माण होणं, आत्तापर्यंत निशंक असलेले शंका निर्माण होणं त्या परिवारामध्ये, हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ती त्यांच्या कर्माने झालेली आहे, ती दुसऱ्या कोणाच्या बाहेरून लादली गेलेली नाही.
ती त्यांच्या कर्माने केलेली आहे आणि ती त्यांच्या अजेंड्यामध्ये झालेली आहे. अजेंडा राबवत असताना झालेली आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांचा जो अत्यंत सुप्रीम अजेंडा आहे, पाकिस्तानात घुसून करायचं, त्या अजेंड्यामध्ये त्यांचा पाय मागे आलेला आहे म्हणा किंवा पायावर काय हे पडलेलं आहे म्हणा, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. त्याचे परिणाम आज ना उद्या दिसतील असं मला वाटतं. पहलगाम, त्यानंतर भारतीय लष्कर पहलगाममध्ये घडलेली ती अतिशय भीषण घटना, त्यानंतर तर भारतीय लष्कराने केलेली कारवाई आणि भारताच्या राजकीय नेतृत्वाने केलेली कारवाई, विशेषतः त्यानंतर जे काही अमेरिका आली, त्याच्यामध्ये आणखीन काही आलं, या सगळ्याचा एक व्यवस्थित आढावा हा आता राजेंद्र साठे यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये आपण घेतला. कारण ह्याच्यामध्ये जे विषय आहे ते म्हणजे आता साठे यांनी असं सांगितलं त्यानुसार हिंदू राष्ट्रवादाचा जो कोणता अजेंडा किंवा ती जी विषयपत्रिका आहे, ही विषयपत्रिका पुढे नेताना आता ती एका अशा प्रश्नावर अडकलेली आहे की त्याच्यातून हिंदू राष्ट्रवाद्यांनाही बाहेर पडता येत नाहीये किंवा त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये, अशा मुक्कामाला ती होऊन पोचलेली आहे. कारण त्यांना हे सांगता येत नाहीये की त्यांच्या म्हणजे या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, ज्या सगळ्या भारतीय टेलिव्हिजन माध्यमांनी, विशेषतः सगळ्या वृत्तवाहिन्या ज्या होत्या, ABP माझा, त्यानंतर झी न्यूज आणि अन्य, ते जे म्हणत होते कराची ताब्यात घेतलं, इस्लामाबाद ताब्यात घेतलं, म्हणजे ह्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांच्या अपेक्षा होत्या, या मागण्या होत्या. म्हणजे अनेक माझे पत्रकार आहेत, त्यांनी फेसबुकवरती असं लिहिलेलं होतं की काही करून ते आता ताब्यात घ्या, एवढ्यात संपू नका. या सगळ्यांना आता कुठेतरी लगाम बसलेला आहे. त्यांना कुठेतरी साठे म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे की आपण आपल्या मनात आपल्याला वाटतं म्हणून काही आपण पाकिस्तान ताब्यात घेऊ शकत नाही किंवा पाकिस्तानचे 3 तुकडे करू शकत नाही, हे त्यांच्या ध्यानी आलेलं आहे. तेव्हा हिंदू राष्ट्रवादाच्या मर्यादा ज्या आहेत त्या आत्ता मोदींच्या या 3ऱ्या टर्ममध्ये पुरेशा स्पष्ट झालेल्या आहेत. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. ह्या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि तिकडे एक बटन आहे ज्याच्यात जॉईनचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि इंडी जर्नलला यथाशक्ती मदत करा. धन्यवाद.